समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुला पुन्हा एकदा योजनेबद्दल सांगतो। 21 ते 65 वर्षाच्या भगिनीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला या 4 पैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या भगिनी लग्न होऊन महाराष्ट्रात राहत आहेत अशा भगिनींना त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र दिल्यास त्यांनाही लाभ दिला जाणार आहे। ताई, तुझ्याकडे समजा 2.5 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नाही, मात्र तुझ्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुला उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट मिळेल। एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनांतून लाभ मिळणार आहे। ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस। राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे। योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे। म्हणजे ज्या भगिनी 31 ऑगस्टला देखील नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे। आता ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी देखील सोय केली आहे। गावातील अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प, अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज असतील तेथे हा अर्ज नियुक्त कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन भरता येईल। ताई, ही योजना तुझ्यासाठीच आहे आणि सरकारची ही योजना आहे, ही काही 2 आणि 3 महिन्यात बंद होणारी नाही। ताई, तुझ्याच काही भावांना तुझं बरं होताना बघवत नाही म्हणून ते या योजनेचा अपप्रचार करतायत। बहीण भावाच्या नात्याचं महत्त्व सांगणारा रक्षाबंधन सण जवळच आलाय। सांगायला आनंद होतो की तुला या रक्षाबंधनाला भावाकडून 2 महिन्यांचा लाभ एकत्र मिळणार आहे। महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना माझ्याकडून ही रक्षाबंधनाची भेट आहे। भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी कायम उभा असतो। मलाही माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना विश्वासानं सांगू इच्छितो की हा भाऊ आपल्यासाठी सदैव सज्ज आहे। ताई, तुझ्या आयुष्यात सदैव भरभराट येवो, तुला निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो। धन्यवाद।